नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की आपल्याला एम-एस-ई-बीचे जे इलेक्ट्रिसिटी बिल आहे, ते आपल्याला कसे ऑनलाईन आपल्याला चेक करता येईल. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. खूपच सोप्या पद्धतीने आपण हे शिकू. कारण की त्याच्यात चेंजेस झालेले आहे, साईटवरही चेंजेस झालेले आहे. त्यामुळे आपल्याला ते एम-एस-ई-बीचे वीज बिल एकदम डायरेक्ट चेक करता येत नाही. कशाप्रकारे ते चेक करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला Googleमध्ये टाईप करायचे आहे व्ह्यू पे बिल व्ह्यू पे बिल व्ह्यू पे बिल टाईप केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला हे https://wss.mahadiscom.in ही लिंक मिळेल, त्याच्यावर क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ऑप्शन मिळतो ग्राहक क्रमांक टाकण्याचा. इथे ऑप्शन टाकायचा LT कंझ्युमर आहे, लो टॅरिफ. तर इथे टाकायचं आहे कंझ्युमर नंबर, कॅप्चा टाकायचा आणि माहिती नोंद करा म्हणजे सबमिट करा. या साईटला आपण इंग्लिशमध्येही करू शकतो. तर इथे सबमिट केल्यानंतर आपल्याला आपलं बिल दिसणार नाही. आपल्याला फक्त आपली अमाऊंट दिसेल. आपल्याला जर तिथून बिल पे करायचं असेल तर आपण पे करू शकतो, पण बिल दिसत नाही. तर आता बिल कसं बघायचं आहे? तर बिल बघण्याकरिता ह्या इकडे लेफ्ट साईडला नवीन सदस्य नोंदणी आहे. इथे आपल्याला नोंदणी करावीच लागेल. आपल्याला जर आपलं बिल पाहायचं असेल, यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते सगळं बंद करून ठेवलेलं आहे. आता आपल्याला नोंदणी करणं कंपल्सरी झालेलं आहे. इथे ग्राहक क्रमांक, हे आपल्याला इथे मोबाईल नंबर, ईमेल आय-डी हे टाकावं लागेल. इथे आपला एक आय-डी बनवावा लागेल आणि पासवर्ड बनवावा लागेल. आय-डी, पासवर्ड आपण एका डायरीत लिहून ठेवावा, जेणेकरून ते विसरू नये. कारण की पुढच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतात. विसरलं तर मग ते फॉरगेट करा वगैरे वगैरे. चला ठीक आहे. हे समजलं इथपर्यंत. आपण या एका पद्धतीने आपण इथून बिल आपलं कसं पाहायचं, हे नोंदणी करूनच पाहावं लागेल. त्याच्याशिवाय आपल्याला बिल पाहायला मिळणार नाही. अजून एक दुसरी पद्धत सांगतो मित्रांनो. अजून दुसरी पद्धत आहे की आपण प्ले स्टोअरमध्ये जाऊन महावितरण, प्ले स्टोअरमध्ये महावितरण हे टाईप करायचे आहे. प्ले स्टोअरमध्ये जायचे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर महावितरण हे ॲप सर्च करायचे. महावितरण महावितरण हे ॲप सर्च केल्यानंतर इथे आपल्याला इथे महावितरणचं असं इलेक्ट्रिसिटीसारखं चिन्ह मिळेल. इथे हे माझ्याकडे ऑलरेडी असल्यामुळे अपडेटचं ऑप्शन आहे. इथे आता अपडेट करत नाही. पण हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. हे ॲप अशा प्रकारे दिसेल तुम्हाला. ॲप तुम्हाला दाखवतो मी. ॲप आपल्याला असं चिन्ह दिसेल ॲपचं. हे ओपन करायचं. हे ओपन केल्यानंतर इथे पण आपल्याला जर बिल बघायचं असेल तर आपल्याला इथे पण सुद्धा इथे डोंट हॅव अकाउंट साइन अप करावंच लागेल, रजिस्ट्रेशन करावंच लागेल. ज्याला घाई असेल, रजिस्ट्रेशन करायची नसेल, त्यांनी कंटिन्यू ॲज अ गेस्ट दोनदा करायचं आहे. आणि इथे व्ह्यू पे बिलचं इथे चिन्ह दिसेल रुपीजमध्ये. इथे हे क्लिक करायचं आणि इथे कंझ्युमर नंबर टाकायचा. इथे आपल्याला डिटेल बिल तर बघायला नाही मिळणार. इथे आपल्याला अमाऊंट, आपला कंझ्युमर नंबर वगैरे दिसेल आणि आपल्याला इथून पेसुद्धा करता येईल. परंतु आपल्याला बिल जर डिटेल बिल बघायचं असेल तर ते आपल्याला इथे पण सुद्धा रजिस्ट्रेशन करूनच बघता येणार आहे. हे चेंजेस महावितरणकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे आपल्याला इथून बिल नाही बघता येणार. आपल्याला रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी करावंच लागेल. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल ही आशा करतो. पुढच्या वेळेस हे चांगले चांगले व्हिडिओ इथून येतच राहणार. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.